आता बातमी आपण सविस्तरपणे पाहूयात। महापौरांकडून नाली सफाई आणि रस्ते बांधकामाची पाहणी करण्यात आली। चेंबूर, वडाळा, कुर्ला, बीकेसी मध्ये त्यांनी पाहणी केली। पालिका अधिकाऱ्यांना घेऊन मुंबई महापौरांनी पाहणी दौरा केला। पहिल्या पावसामध्ये मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे। महापौर रितू तावडे यांनी आता कामांची माहिती घ्यायला सुरुवात केली। पालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुंबई महापौर रितू तावडे यांनी पाहणी दौरा केला। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, खरं तर पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि रस्ते बांधकाम सध्या केले जाते आणि या सगळ्या कामांची महापौरांनी पाहणी केली। यावेळी पाहणी दरम्यान नेमकं काय घडलं, त्यांनी अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्यात? अगदी बरोबर आहे। हा पाहणी दौरा सुरू झालेला आहे। सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास महापौर रितू तावडे या चेंबूरमध्ये आलेले आहेत। चेंबूरमध्ये 2 रस्त्यांचं जे बांधकाम चालू आहे ते बांधकाम बघितलेलं आहे। त्याचबरोबर ड्रेनेजवरचं म्हणजे फुटपाथवरचं जे काम चालू असतं त्याची सुद्धा पाहणी केली। फक्त पाहणीच केली नाही तर त्या ड्रेनेजच्या खाली जो गाळ असतो तो काढला की नाही, त्याचबरोबर जिथे रस्त्याचं काम चालू आहे तिथे लोखंडी सळ्या टाकल्या की नाही याची सुद्धा त्यांनी पाहणी केली आहे। आणि आता चुनाभट्टी या ठिकाणी असलेल्या जो नाला आहे त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्या नाल्याची सफाई सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। हे सगळं झाल्यानंतर बीकेसीमध्ये जाणार आहेत। बीकेसीमध्ये मिठी नदी जी आहे त्याचं गाळ काढण्याचं काम सुरू आहे आणि ते पण कितपत चालू आहे, कसं प्रकारचं चालू आहे हे पाहण्यासाठी सुद्धा जाणार आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी महापौर ह्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत। त्याचबरोबर अनेक जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, ह्या सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि योग्य त्या सूचना केल्या जात असल्याचं पाहायला मिळते। जवळपास अधिकाऱ्यांच्या नुसार 29% काम पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे आणि उरले त्या अवघे फक्त 25-28 दिवस आणि या 28 दिवसामध्ये नाले सफाई जी आहे ती पूर्ण झाली पाहिजे, यासाठी कामाला लागलं पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आणि आता फक्त आम्हीच नाही तर सगळे नगरसेवक सुद्धा या ठिकाणी उतरतील रस्त्यावर आणि नाले सफाई कशा प्रकारची सुरू आहे हे पाहतील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच, त्यामुळे सध्या पाहणी दौरा केला जातोय, त्यामुळे यंदा पावसाळ्यामध्ये मुंबईकरांची गैरसोय होऊ नये हीच अपेक्षा आपण व्यक्त करूयात। धन्यवाद।